या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी. प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83. उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईनची कामे करणाऱ्या राज्यातील संगणक परिचालकांना देण्यात येणारे वाढीव मानधन ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून देण्यात यावे, या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला. दिंडोरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. वाढीव मानधनाची रक्कम शासनाच्या तिजोरीतून मिळावी, 19 जून 2024चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. सुधारित शासन निर्णय निघाला नाही तर पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व संगणक परिचालक मुंबई येथे भव्य मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आला. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत हजारे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार, राज्य सचिव मयूर कांबळे यांच्यासह तुकाराम चोथवे, रावसाहेब लोखंडे, नवनाथ जाधव, शामराव मुळणे, स्वप्नील बस्ते, योगेश पवार, कविता कडाळे, मनोज वाघ, स्वामी शिंगाडे, घनश्याम चौधरी, धनराज बरसट, गणेश वळवी, मयूर भोये, संकेत हिरे, दिलीप गवळी, योगेश ठाकरे, सागर भवर, योगेश पवार, निलेश वाघले, गणेश पाटील, जयश्री जाधव, कविता जगताप, कावेरी शेळके, आरती चारोस्कर आदी उपस्थित होते. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी बाळासाहेब अस्वले. संगणक परिचालक म्हणून काम करते इथे दिंडोरी तालुक्यामध्ये मोहाडी ग्रामपंचायतमध्ये. आम्ही जवळपास 5 ते 6 वर्षापासून ह्या कंपनीमध्ये काम करत आहे. आमचं पेमेंट तर रेग्युलर होतच नाही, रेग्युलर पेमेंट देत नाही. त्यातही एवढं कमी मानधन आहे, त्यातही वाढ केली त्यांनी आत्ता या GRमध्ये, पण त्याचाही काही उपयोग झालेला नाही. GR काढला तो पण चुकीचा निर्णय काढलेला आहे. 3000 सरळ मानधन वाढ करायला पाहिजे होती, तर ती राज्याच्या निधीतून करायला पाहिजे. आपण राज्यासाठी काम करतोय, तालुका लेवलला काम करतोय. एक तर आकृतीबंधात आम्हाला समाविष्ट करून घ्या, कर्मचारी दर्जा द्या आणि किमान वेतन द्या, ही आमची मुख्य मागणी आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण न केल्यामुळे आज आम्ही इथे पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी केलेली आहे. तरी शासनाने आमच्या या आंदोलनाचा विचार करावा व आमच्या मागण्या व्यवस्थित म्हणजे पूर्ण मागण्या मान्य करावा, ही शासनाला आमच्या सर्व संगणक परिचालकांच्या वतीने मी विनंती करते. संघटनेचा संपर्क प्रमुख. आणि आमच्या मागण्या अशा आहे का गेल्या आम्हाला मागच्या मार्चमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं ते आझाद मैदानावर. आम्हाला ते मान्यता दिली होती, 3000 रुपये मानधन वाढणार होतं. त्यांनी काय अजूनपर्यंत मानधन वाढ केली नाही. आणि जो GR काढला होता शासनाने, त्या GRमध्ये मानधनाची वाढ होती. आणि पण आत्ताच्या GRमध्ये त्यांनी असं केलं आहे का 3000 रुपयामध्ये 1500 रुपये शासन देणार, 1500 रुपये ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायतीमध्ये एवढा निधीच नाही तर ग्रामपंचायतकडून 1500 रुपये पे करणार आहे. आणि गेल्या काही 4 महिन्यापासून आमचं पेमेंट पण शासन काही करत नाही वेळेत. आणि जी कंपनी आहे ती कंपनी पण वेळोवेळी चेंज होत असते, त्या कंपनी पण पेमेंट करत नाही. पण शासन आमच्या ग्रामपंचायतीमधून राहिलेला निधी घेऊन जातो, पण आम्हाला पे होत नाही पैसे वगैरे काही. कंपनीचं नाव काय? कंपनीचं नाव CSC. किती कर्मचारी तुम्ही? आम्ही टोटल 120 कर्मचारी आता फक्त तालुक्यातले. असं जर धरलं तर आम्ही 27,000 कर्मचारी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात राज्यात. आता इथून पुढची तुमची भूमिका काय राहणार आहे? आता शासनाने जर आम्हाला व्यवस्थित जर हे केलं तर मग बघू, नाही तर मग आता आम्ही परत आंदोलन काम बंदचं करू. आम्ही आमच्या मागण्या परत तिथं आझाद मैदानावर तयारी ठेवू आम्ही आमची.